नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाची लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत आहे हे तुमच्या कमेंट्समधून मला लक्षात येत आहे. तुम्ही कमेंट्समध्ये जे अभिप्राय देता ते माझ्यासाठी ही स्टोरी पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमचे छान छान कमेंट्स वाचून पुढचा भाग लिहिण्यासाठी मला प्रेरणा मिळते. तुम्ही लाईक आणि शेअर करून आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही असे कराल तर यूट्यूबच्या माध्यमातून मी जे करत आहे ते भरपूर लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा आनंद मला आणखी मनोरंजक गोष्टी सादर करायला मोटिवेट करेल. सादर करीत आहोत कथेचा 45वा भाग. मीतला वाटतंय ते सहानुभूती की प्रेम. मायाला त्या दिवशीचा प्रसंग आठवला. तिला आठवलं की मीत सोबत 1 वर्ष राहायचं असेल आणि त्याचा स्वभाव बघता त्याच्यासोबत ॲडजस्ट करायचं असेल तर त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण नातं निर्माण व्हावं अशी तिची इच्छा होती. पण ज्या प्रकारे तो तिच्यासोबत वागत होता त्यामुळे उलट त्यांच्यामध्ये एक दरी तयार होत होती आणि त्याला बहुतेक वेळा कारणीभूत तोच होता. पण काल आणि आज जशा प्रकारे त्याने राज आणि राखीचा मॅटर हँडल केला होता त्यावरून त्याच्यासोबत काहीही शेअर करायला विश्वास ठेवू शकतो असं तिला वाटायला लागलं. ठीक आहे मग माझ्या मित्रा, माया हसत म्हणाली. माझ्या मनात मी खूप साऱ्या गोष्टी दाबून ठेवल्या आहेत. माया पुढे बोलू लागली. ठीक आहे, बोलत राहा. इतक्या गोष्टी मनात साठवून ठेवल्या असतील तर तुला खूप त्रास देखील होत असेल, मीत म्हणाला. त्याचा आवाज पूर्ण करुणेने भरलेला होता. हो, ती उसासा टाकत म्हणाली. माझे लहानपणीपासूनचं आयुष्य खूप कठीण परिस्थितीमध्ये गेलं, माया बोलू लागली. ते समुद्रकिनाऱ्याच्या वाळूतून हळूहळू चालायला लागले. जेव्हापासून ते दोघे एकमेकांना भेटले आणि त्यांचं लग्न झालं होतं तेव्हापासून त्यांना असा निवांत वेळ भेटला नव्हता. तसेच एकमेकांच्या इतके जवळ येण्याची संधी देखील भेटली नव्हती. मी समजू शकतो. मीतने मान हलवून माया जे बोलत होती त्याला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला. माझे आई वडील मी लहान असतानाच वारले. काही वर्ष माझ्या काका काकूंनी माझा सांभाळ केला आणि नंतर त्यांना माझा खर्च परवडत नव्हता म्हणून त्यांनी माझी रवानगी अनाथाश्रमामध्ये केली, माया बोलत होती. माझ्या काकूंकडून मला कळलं की मला एक मोठी बहीण होती, पण माझ्या जन्माआधीच तिला माझ्या मावशीने दत्तक घेतलं. अनाथाश्रमामध्ये जेव्हा माझी रवानगी झाली तेव्हा माझ्या मावशीचा काही कॉन्टॅक्ट मिळतोय का यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण मला काही त्यांच्यासोबत संपर्क करता आला नाही. त्यानंतर मी त्यांना संपर्क करायचा अपयशी प्रयत्न सोडून दिला आणि स्वतःवर फोकस केलं. माया तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी मीतला सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यावर लहानपणापासून किती अन्याय झाला आहे हे सांगून तिला सहानुभूती घ्यायची नव्हती. पण मीतला तिने आपला चांगला मित्र मानलं होतं तर त्याला सगळं सांगावं असं तिला वाटलं. एक एक किस्से ती सांगत होती आणि ते पुढे चालत होते. कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या, पण मीतसोबत पहिल्यांदाच इतका निवांत वेळ भेटत असताना या अशा गोष्टी त्याला सांगाव्यात की नाही असं तिला वाटून गेलं. सध्या जितकं सांगितलं तितकं पुरेसं आहे, बाकीचं नंतर कधीतरी सांगता येईल असा विचार ती करू लागली आणि इतक्यात मायाचा पाय अडखळला. मीतने लगबगीने पुढे येऊन तिला पकडलं. तिच्या हाताला धरून तिला पडण्यापासून वाचवलं. यावेळी मीतचा अचानक झालेला स्पर्श मायाला जादुई वाटला. ओ थँक्यू. बोलायच्या नादात माझा पाय अडखळला, माया म्हणाली. मीत, मला समुद्राच्या लाटांना स्पर्श करायचा आहे, माया एकदम बोलली. तू जा,
मी इथे बसतो, मीत म्हणाला आणि किनाऱ्यावरच्या वाळूवर बसला. माया पळत समुद्राच्या दिशेने गेली. लाटांचा पायांना स्पर्श होत असताना तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येत होतं. मीत मायाकडे पाहत किनाऱ्यावर बसला होता. आज ती विशेष चांगली दिसत होती. जणू काही तिने सुंदर दिसण्यासाठी काही विशेष मेहनत घेतली होती. पण मुळात तसं काही नव्हतं. मायाने मागे वळून पाहिलं. मीत, तुला इकडे यायचं नाहीये का? मीतला तिच्या जवळ बोलावून घेण्यासाठी तिने हात हलवला. इथे खूप छान वाटत आहे, माया पुढे म्हणाली. मीतने तिच्याकडे निरखून पाहिलं. समुद्राच्या लाटांमध्ये चंद्रप्रकाशात माया सुंदर दिसत आहे की माया सुंदर आहे म्हणून नजारा आणखी सुंदर दिसत आहे या विचारात तो होता. काय विचार करतोयस? तो स्वतःशीच बोलला. त्याला उठून तिच्याकडे जायचं होतं, पण त्याला ते जमत नव्हतं. त्याला तसेच तिच्याकडे पाहत वाळूमध्ये बसायचं होतं आणि तिच्यावरून नजर हटवायची नव्हती. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. मीतला फोन आला आहे याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. तू कॉल घेणार नाहीयेस का? मायाने विचारलं. अरे हां, तो म्हणाला आणि भानावर आला. त्याने पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढला आणि नाव बघितलं. तो सुजय होता. इतक्या चांगल्या क्षणाचा नाश केल्याबद्दल मीतने सुजयला मनातल्या मनात शिव्या दिल्या. तो आणखी काही सेकंद तिच्याकडे पाहू शकला असता असं त्याला वाटलं. तो कॉल उचलणार इतक्यात रिंग होणं बंद झालं. त्याचा फोन परत वाजू लागला. सॉरी, मला हा कॉल घ्यावा लागेल, काहीतरी महत्त्वाचं काम असेल, मीत उठून म्हणाला. अरे हो, नक्कीच, माया बोलली. मीत थोडं दूर जाऊन सुजयशी बोलू लागला. ते खूप काही महत्त्वाचं करत होते किंवा बोलत होते असं नाही, पण तरी मीतने कॉल घेण्याआधी तिला विचारलं होतं. जेव्हा तो उभा राहिला तेव्हा मायाने उसासा टाकला. मीत तिच्याकडे किती एकटक बघत होता हे तिला जाणवलं होतं आणि तिने श्वास रोखून धरला होता. तो तिच्याकडे असा का बघत होता? आज पोलीस स्टेशनमध्ये त्याने गोष्टी जशा प्रकारे हाताळल्या होत्या त्यानंतर त्याच्याबद्दलचा आदर 10 पटीने वाढला होता. किती हँडसम आहे हा, पण फक्त तोंडावर ताबा नाहीये. रागात असला की काही पण बोलतो. बाकी सगळं छान आहे, माया मनामध्ये म्हणाली. माया, काय विचार करत आहेस? मायाला भानावर आणत मीत म्हणाला. काही बोलत होतीस का? त्याने मायाला विचारलं. मी आत्ता जे वाक्य मनात बोलून गेले हे याला ऐकू आलं की काय असं तिला वाटलं. काही नाही, तुला काय ऐकू आलं? माया लगेच बोलली. मला वाटलं मी तुझं बोलणं ऐकलं, तो परत म्हणाला. मी स्वतःशीच बोलत होते, माया म्हणाली. आय एम सॉरी, पण आपल्याला आता परत जावं लागेल. ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आलं आहे. आपल्या टॉप क्लायंटपैकी एक क्लायंट मला भेटण्यासाठी वाट पाहत आहे. मायाला काही गैरसमज होऊ नये म्हणून मीतने स्पष्टीकरण दिलं. अरे हो, ठीक आहे, ती घाईघाईने उठून म्हणाली. ती या गोष्टींबद्दल नक्कीच अनभिज्ञ नव्हती. तिने एका व्यस्त माणसाला त्याच्या बिझी स्केड्यूलमधून बाहेर काढून आपल्यासाठी वेळ द्यायला भाग पाडलं होतं. मीतने तिला इतका वेळ दिला होता, त्याच्याच खुशीमध्ये ती होती. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुझी महत्त्वाची कामे बाजूला राहिली असतील, माया त्याला म्हणाली. तू सॉरी नको म्हणूस. उलट तुला इथे येऊन छान वाटलं हे बघून मला आनंद झाला. तुझ्यासोबत टाईम स्पेंड करून मला छान वाटलं.
आणि तुला ज्या काही गोष्टी मला अजून सांगायच्या आहेत त्यावर आपण लवकरच बोलूयात, मीत बोलला. माझ्यासोबत वेळ घालून मीतला छान वाटलं. माया मनातच आनंदाने ओरडली. दोघे कारमध्ये बसले. मीतने कार स्टार्ट केली. मायाला घरी सोडून त्याला ऑफिसला जायचं होतं. खरं तर आज पहिल्यांदा ऑफिसला जायला त्याच्या जीवावर येत होतं. इथेच आणखी थोडा वेळ थांबलो असतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं. पण सुजयने जितक्या गंभीरपणे मीतला कॉल करून अर्जंट ऑफिसला येण्यासाठी सांगितलं होतं त्यानुसार काहीतरी महत्त्वाचं काम असेल याची त्याला कल्पना आली. कारमध्ये बसून घरी परत जाताना काय बोलावं हे दोघांना सुद्धा कळत नव्हतं. मीत शांतपणे ड्राईव्ह करत होता. रेडिओवर छान गाणे लागले होते. थोडं अंतर ड्राईव्ह केल्यावर मायाला झोप लागली. ड्राईव्ह करताना त्याने सहज मायाकडे नजर फिरवली. झोपेमध्ये तिची मान खूप अवघड पोझिशनमध्ये होती. थोडा वेळ आणखी तशीच झोपली तर उठल्यानंतर तिला त्रास होईल असं मीतला वाटलं. तिचा तोल जाणार नाही याची काळजी घेऊन मीतने तिच्या डोक्याला सीटवर व्यवस्थित ॲडजस्ट केलं. इतकं होऊन देखील ती गाढ झोपेत होती. कार राजाध्यक्षांच्या बंगल्याच्या समोर आली. मायाला उठवायची त्याची इच्छा नव्हती. ती खूप शांत आणि गाढ झोपलेलं त्याला जाणवत होतं. मीतने सावकाश गाडी थांबवली. सीट बेल्ट काढून त्याने कारचा दरवाजा उघडला. हे करताना मायाची झोप उडणार नाही याची काळजी त्याने घेतली. तो कारमधून खाली उतरला आणि मायाच्या साईडला आला. त्याने सावकाश मायाच्या साईडचा दरवाजा उघडला आणि मायाला उठवण्यासाठी हात पुढे केला. मायाच्या खांद्याला हलवून तो उठवणार इतक्यात मायाला जाग आली. काय बंगल्यासमोर आलेलं तिला दिसलं. सॉरी, मला खूप गाढ झोप लागली होती, माया म्हणाली आणि सीट बेल्ट काढून कारमधून खाली उतरली. तिने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 9 वाजून गेले होते. यावेळी मीत ऑफिसला का जातोय हे तिला समजत नव्हतं. पण काहीतरी अर्जंट काम आहे म्हणूनच सुजयने त्याला बोलवून घेतलं असेल, नाहीतर त्याने असं केलं नसतं अशी तिने समजूत करून घेतली. इट्स ओके, मी ऑफिसला जातोय, भेटूयात मी परत आल्यावर, मीत म्हणाला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसून ऑफिससाठी निघाला. माया बंगल्याच्या एंट्रन्समधून आतमध्ये आली. आजोबा झोपायला गेले आहेत हे तिला परीकडून समजलं. तिला खूप झोप येत होती आणि कधी एकदा बेडवर जाऊन झोपते असं तिला झालं. ती थेट बेडरूममध्ये गेली. बेडवर झोपली. मीत ऑफिससाठी निघालाच होता इतक्यात त्या क्लायंटच्या संदर्भात असलेली एक कॉन्ट्रॅक्ट फाईल स्टडी रूममध्ये असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ते घेण्यासाठी तो कारमधून उतरला आणि स्टडी रूममध्ये गेला. त्याने कॉन्ट्रॅक्ट फाईल घेतली आणि परत जायला निघाला. जाता जाता त्याने बेडरूममध्ये डोकावलं. माया शांतपणे बेडवर झोपली होती. तो आतमध्ये आला आणि त्याने मायाच्या अंगावर ब्लँकेट पांघरलं. दिवसभर झालेल्या धावपळीमुळे आणि राखीसोबत झालेल्या त्या घटनेमुळे ती खूप थकली होती. दरवाजातून बाहेर पडण्याआधी त्याने आणखी एकदा मायाकडे पाहिलं. त्याला खात्री होती की आज त्याला घरी येण्यासाठी जमणार नाही. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि काहीतरी मेसेज करून परत ठेवला. मीत लिव्हिंग रूममध्ये आला. रोझी, त्याने रोझीला हाक मारली. मायासाठी जी बेडरूम तयार केली होती ते पाहण्यासाठी रोझी तिकडे गेली होती. मीतच्या आवाजाने ती लगबगीने लिव्हिंग रूममध्ये आली. तुम्ही हाक मारलीत यंग मास्टर? ती थोडी खाली झुकत म्हणाली.
मायाची आज दिवसभर दगदग झाली आहे आणि त्यामुळे थकून ती झोपलीये. तू तिच्यासाठी काहीतरी जेवण बनवायला सांग. मध्येच तिला जाग आली तर तिला जेवायला देता येईल. मी तिच्या मोबाईलवर हा मेसेज केला आहे. मीत म्हणाला. ठीक आहे यंग मास्टर. तुमच्या डिनरसाठी रोजी बोलत होती इतक्यात मीतने तिला मध्येच अडवलं. माझ्यासाठी डिनर बनवू नकोस. मी आज बाहेरच जेवेल. प्रीत आला आहे. मीत रोजीला म्हणाला. प्रीत, त्याचं नाव ऐकून रोजीला आठवलं. तो मीतच्या कंपनीचा क्लायंट आणि त्याच्या चुलत काकांचा मुलगा होता. त्यांचे आणि मीतचे जास्ती जवळचे संबंध नव्हते. तो जेव्हा कधी शहरात येत असे तेव्हा मीतला बोलवून घेत. त्याच्या कंपनीसोबत बिझनेस करायचा असल्याने मीतला देखील नाईलाजाने त्याला वेळ द्यावा लागत. प्रीतचं मॉडर्न स्टाईल कंपनीच्या समीक्षावर क्रश होतं. कितीतरी वेळा त्याने समीक्षाला डेटसाठी विचारलं होतं, पण प्रत्येक वेळी तिने त्याला नकार दिला होता. आपला बिझनेस वाढवण्याच्या गोष्टीवर ती फोकस करत होती. तिच्या स्टोअरचं उद्घाटन आहे आणि त्यामुळे तिने एक प्रोग्राम अरेंज केला आहे हे कळल्यामुळे तो शहरात आला होता. मीत सोबतच्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टचं फक्त निमित्त होतं. मीत प्रीतला भेटण्यासाठी जात आहे तर घरी परत येण्यासाठी आता उशीर होईल असं रोजीला जाणवलं. नक्की यंग मास्टर, रोजी म्हणाली. मीतने मान हलवून होकार दिला आणि घराच्या बाहेर पडला. ओ, यंग मास्टर प्रेमात पडत आहेत, रोजी स्वतःशीच म्हणाली आणि हसली. मीत जसा बेडरूममधून बाहेर पडला तेव्हा दरवाजाचा आवाज झाला होता आणि त्यात मायाला जाग आली. तिने अंगावर पांघरलेला ब्लँकेट काढलं आणि आपल्या ड्रेसकडे पाहिलं. राखीमुळे तो ड्रेस खराब झाला होता. दुसरा कुठला तरी ड्रेस घालावा म्हणून ती उठली आणि तिने कपाट उघडलं. पण सकाळीच तिने तिचं सगळं सामान पॅक केलं होतं आणि दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हायच्या तयारीत होती. रेस्टॉरंटसाठी प्रॉपर्टी बघून घरी आल्यावर दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हायचं तिने ठरवलं होतं. बेडरूमच्या कोपऱ्यांमध्ये पॅक करून ठेवलेल्या तिच्या बॅग्स तिला दिसल्या. त्या घेऊन दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट होण्यासाठी ती त्या बॅग्सजवळ गेली. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.